नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। 25व्या कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिलमध्ये युद्ध स्मारकाला भेट देऊन कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली। याशिवाय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या शिंकुला टनल प्रकल्पाचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले, 26 जुलै हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप खास आहे। आम्ही 25व्या कारगिल दिवसानिमित्त हा दिवस साजरा करणार आहोत। आपल्या देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस, असे त्यांनी म्हटले। शिंकुला टनल प्रकल्पाचं कामही सुरू होणार असून खराब हवामानात लेशही संपर्क सुधारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं। भाजप खासदार कंगना रनौत यांच्या खासदार निवडीला हिमाचल हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। लायक राम नेगी यांनी कंगना यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे। त्यानंतर कोर्टानं कंगना यांना नोटीस पाठवली आणि 21 ऑगस्ट पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत। नेगी यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती, मात्र त्यांचा अर्ज नाकारण्यात आला असा दावा नेगी यांनी केलाय। मंडी जागेवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणीही त्यांनी या याचिकेतून केली आहे। पुण्याला गुरुवारी महापुराचा प्रचंड फटका बसला। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीत पाणी सोडल्याने पुण्याच्या सखल भागात जल प्रलय आलाय। अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, यामुळे अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले। कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला। दुसरीकडे लोकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून बुधवारी रात्रीच्या ऐवजी पहाटे पाणी सोडल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं। मात्र आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनावर पुराचे खापर फोडलंय। मोहोळ यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय। लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेनंतर आता लाडका काका लाडकी काकी योजनेची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली। सोबतच लाडकी बायको योजना काढा अशी आमची इच्छा आहे असं सांगताना जयंत पाटील यांनी निवडणुका आला की सरकारला लाडकी बहीण ही योजना आठवल्याचा टोला जालन्याच्या मेळाव्यात लगावलाय। केज तालुक्यातील नांदुरघाट येथे 5वीचा वर्ग सुरू करण्यात यावा या मागणीसाठी बीड जिल्हा प्रदेशाचे मुख्य कार्यालय अधिकारी यांच्या दालनात नांदुरघाट येथील पालकांनी विद्यार्थ्यांची शाळा भरवत आंदोलन केले। 5वीचा वर्ग सुरू करण्यात यावा यासाठी ग्रामपंचायत मान्यता घेण्यात आली, मात्र शिक्षण विभागाने तत्काळ मान्यता न दिल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून तत्काळ मान्यता मिळावी असे निवेदन यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले। काय मागणी विद्यार्थ्यांची? या ठिकाणी आम्ही नांदुरघाट या गावातून आलो। 1ली ते 7वी आमची रेग्युलर जिल्हा परिषद शाळा होती, परंतु काही कारणास्तव 5वी ते 7वी ही बंद होती। परंतु तो पूर्वरत वर्ग चालू करण्यासाठी आम्ही वारंवार शासनासाठी पाठपुरावा केला। मागील 6 महिन्यापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत की 5वीचा वर्ग चालू करण्यात यावा, परंतु प्रशासनाने आमच्या ऑनलाईनला 5वीचे हे विद्यार्थी पाहत असताना तुम्ही 5वीच्या विद्यार्थ्याची ऑनलाईन घेतली नाही आणि त्यांनी पत्र दिले की 5वीचा वर्ग चालू करायचा नाही। परंतु वस्तुस्थिती हे जे विद्यार्थी आहेत यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायचं आहे। आम्हाला आमच्या गावची शाळा 5वी ते 7वी ही पूर्वरत जिल्हा परिषद शाळा चांगली करायची आहे। आणि दुसरी महत्त्वाची सांगायचं गोष्ट म्हणजे तुम्हाला 6 महिन्यापूर्वी ग्रामसभेचा ठराव आणि शालेय शिक्षण समितीचा ठराव हे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे देऊन सुद्धा आम्हाला कानाडोळा करण्यात येत आहे। आणि काल रात्री त्यांनी शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष यांना त्यांनी मला पत्र पाठवलं की तुमचा 5वीचा वर्ग चालू करण्यात येणार नाही। याच्यावर मी त्यांना जाब विचारला किंवा नांदूरमध्ये 3 ते 4 संस्था आहेत, तिथं 5वीचा वर्ग चालू आहे, तो अनलिगल चालू आहे। आणि मी तर जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे ना। आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये हे आता सगळे पालक आलेले। राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज मिळणार। पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली। शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत कृषी पंपांची वीज मिळणार। एप्रिल 2024 ते 2029 पर्यंत ही योजना लागू असेल। त्याचा फायदा राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। या वीज बिल माफीसाठी झालेला खर्च राज्य सरकार उचलणार आहे। यासाठी राज्य सरकार महावितरणाला 14,760 कोटींचे अनुदान देणार आहे।
अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात JSW कंपनीचे एक मालवाहू जहाज भरकटल्याची माहिती मिळत असून आज पावसाने समुद्रात उधाण आल्यामुळे हे जहाज भरकटल्याचं सांगितलं जात आहे. धरमतर खाडीतून हे जहाज जायकवाड बंदराकडे कच्च्या मालाची वाहतूक करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे समुद्रात बंद पडल्याची माहिती समोर येते. तटरक्षक दल पुढील माहिती घेताना दिसते. कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पाऊस थांबलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यात महापुराचं संकट निर्माण झालं असून आता पंचगंगेचं पाणी कोल्हापूर शहरात येण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी आता 44 फूट 9 इंचावर पोहोचली असून कोल्हापूर शहरातील सुतारवाडा, कुंभार किल्ला, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर, बापट कॅम्प अशा पूरबाधित क्षेत्रात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 20,691 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता कमी करून आज सकाळी 7 वाजल्यापासून 13,981 क्युसेक करण्यात आलाय. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने जाहीर केली आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून मेढ्यात जाणाऱ्या आलेवाडी घाटात दरड कोसळली असून प्रशासनाकडून या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी दरड कोसळल्याचे प्रमाण जास्त असून सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. दरडी हटवून वाहतूक खुली करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते. वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट.